अगं आई, काय झालंय ते सांग तरी. जयश्री नको ना टेन्शन देऊच. दार उघड ना, दार उघड. काय आई आई अगं अगं प्लीज दार उघड. आई आई आपण शांतपणे बोलूया ना, काय झालंय? काय झालंय? हा आई अगं काय काय चालवलंस तू? बाबा, आई आई तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे, फक्त तू आत ये, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. ये. काय झालंय आई? तू अशी का वागतेस? बघ आकाश, तुझ्यामुळे मी त्या वसुंधराला घरात ठेवून घ्यायला तयार झाले. इतके दिवस काही बोलले नाहीये मी त्यावर. तू आता का बोलतेस? मला तर वाटलं सगळं ठीक झालंय, तू पण खुश दिसत होतीस. अरे ती बाई सापासारखा तुझ्या गळ्याला विळखा घालून फणा काढून बसलीये. कशी खुश राहणार आहे मी? तुला फसवून निघून जाण्याचं इप्सित पूर्ण होईपर्यंत ती गप्प बसणार नाहीये, लक्षात ठेव आकाश. नाही, असं काहीच होणार नाही. वसुंधरा कुठेही जाणार नाही असं तुला वाटतंय. अगं पण तू हट्टाला पेटला होतास आकाश. तिच्यासाठी आम्हाला या घराला सोडून जायला तयार झाला होतास, म्हणून नाईलाजाने मी तिला या घरात ठेवून घेतलं. तेव्हा ऐकलं ना मी तुझं? हां, ऐकलं ना? आणि अजूनही तिला या घराच्या बाहेर काढ असं म्हणतच नाहीये मी. मला माहिती आहे ते पटणार नाहीये तुला या जन्मात तरी. मग काय म्हणणं आहे तुझं? माझं म्हणणं मोठा झालास रे तू. आईला तिचं म्हणणं विचारतोस. आईच्या डोळ्यात मुलांचं भविष्य मोठं होतं म्हणतात, पण आईचं मन ते नाही बदलत. त्याच्यासाठी आई व्हावं लागतं. 9 महिने आपल्या कुशीत एक लेकरू वाढवावं लागतं, जपावं लागतं. वेळ लागलाय का तुला? काय करून बसलीस तू? अगं आकाशचा स्वभाव माहिती आहे ना तुला. आता तुला बरं वाटावं म्हणून तो होच म्हणणार. काय बिघडलं त्याच्यात? आई आहे मी त्याची. एवढा माझा मान राखायला काय हरकत आहे? बायकोच्या बाबतीत ऐकलं का त्यांनी? नाही ना, मग या बाबतीत ऐकू देत. कळतंय का तुला जयश्री? बिझनेस मधली काय अक्कल आहे तुला? काय माहिती आहे? कळतं त्यातलं? हे जे आज वैभव दिसतंय ना, जे उभं केलं ना वैभव, ते आकाशने उभं केलंय. साध्या केटरिंगच्या बिझनेस पासून ते आज करोडोचे कॉन्ट्रॅक्ट करण्यापर्यंत पुढे गेले कंपनी. कुणामुळे? आकाशमुळे. त्याच्या आयुष्यभराची मेहनत तू पुसून टाकायला निघालीस. तुम्हाला काय फक्त माझीच चूक दिसते का? हा, मला काय मज्जा येते हे करायला? पण करावं लागतं, घराच्या भल्यासाठी, आकाशच्या भल्यासाठी. हे असं भलं करतात भावंडांमध्ये भांडणं लावून. काय भांडणं लावली मी? अखिल आणि आकाश भांडताना दिसले तुम्हाला? नाही, आकाश आणि अखिल भांडणार नाहीतच, पण ती जी वसुंधरा आहे ना, वसुंधरा, वसुंधराचं भूत ना तुझ्या डोक्यावरून उतरतच नाहीये. तुमच्या डोक्यावरून उतरलेलं दिसतंय. मी पहिल्यासारखे तिला डोक्यावर घेऊन फिरता येते? मग काय करू? तुझ्यासारखं आयुष्यभर तिचा रागराग करू? नकाच करू. पण जे मला दिसतंय ना, ते तुम्हा कोणालाच दिसत नाहीये. आकाशच्या ह्याच पैशावर टपलेली आहे ती. पण त्याच्याजवळ पैसा नसेलच तर ती काय करणार? जयश्री, तुझा हा आडमुठेपणा ना एक दिवस आपल्याला रस्त्यावर आणणार आहे. कळेल लवकरच. 1 महिन्याच्या आत सोडून जाते की नाही बघा. तर नाही गेली तर काय? तर त्याचं आयुष्यभराचं नुकसान करून बसशील तू. तेव्हा फार उशीर झालेला असेल.
ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि आकाशला सांगतो की तुझी आई वसुंधरेच्या रागापायी ना भ्रमिष्ठासारखं काहीतरी बोलते, वेडी पिशी झाली ती, चित्र विचित्र वागते. आत्ताच जाऊन सांगतो. शपथ आहे तुम्हाला माझी. जयश्री, हे असं काही केलं ना तर मी जीव देईन, गच्चीवरून उडी मारते बघा. कर, आज तू मनमानी करतीयस, पण एक लक्षात ठेव, तुझ्या या हट्टीपणामुळे बिझनेसला धक्का लागला किंवा भावंडांमध्ये फूट पडली, उभ्या जन्मात तुला माफ करणार नाही मी. अरे बर्डन कसा अखिल, तुला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली स्वतःला प्रूव्ह करण्याची. कसं कसं करणार आहे मी एकटा हे सगळं? अरे कसं करणार म्हणजे, विसरलास का तू जेव्हा वसू वहिनीचा सगळा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा तू तुझं काम करायला सुरुवातही केली होती. मध्ये त्या लकीला अटक झाली नसती ना तर आतापर्यंत तू सक्सेसफुल झाला असतास. एक्झॅक्टली, तेव्हा लकी होता सोबत. आता कोण आहे? मला सांग, लकीला अटक कोणामुळे झाली? वसू वहिनी. तेव्हा आकाश दादांनीही तुझी मदत केली नव्हती अखिल. नाऊ दिस इज हाय टाइम. जरा विचार कर, तू जोपर्यंत स्वतःसाठी ठामपणे उभा राहत नाहीस ना, तुझे मोठे भाऊ मोठा असल्याचा फायदाच घेत राहणार आहे. नाही नाही नाही, हे बघ, असं काही होणार नाही आणि हे असं काही घडणारच नाही. काय आहे ना, आकाश दादाने खूप मेहनत करून ही कंपनी उभी केली. तो इतक्या सहज हे सगळं ऍक्सेप्ट करणारच नाही. आणि केलं तर नाही अखिल, तू फक्त एकच कर प्लीज, आत्ता माती खाऊ नकोस.